तृप्तीने नुकतेच कॉलेजला ॲडमिशन घेतलेले होते. शाळेत ती नेहमी टॉपला असायची. ती दिसायला सुंदर, उंच, गोरीपान होती. कॉलेजच्या काही महिन्यानंतर तिच्या क्लासमध्ये शिकत असणाऱ्या संकेतच्या प्रेमात पडली. संकेतही तिच्यावर प्रेम करू लागला होता. ते नेहमी कॉलेज सुटले की दोघेही कधी फिरायला तर कधी मूव्ही पाहण्यासाठी जायचे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. कॉलेजमध्ये तर ते एकत्र असायचेच, पण घरी गेल्यावरही तासनतास फोनवर गप्पा मारायचे. त्यामुळे अलीकडे तृप्तीचे फारसे घरात लक्ष नसायचे आणि अभ्यासाकडेही यामुळे दुर्लक्ष होऊ लागले होते. संकेत हा एक सामान्य कुटुंबातील मुलगा होता. तोही कॉलेजमध्ये टॉपर होता, पण सध्या प्रेमात असल्याने त्याची ही अवस्था तृप्तीसारखीच झालेली होती. अभ्यासाला तो वेळ देत नव्हता. असेच एके दिवशी संकेत आणि तृप्तीने बाहेर फिरायला जाण्याचे ठरवले. त्या दिवशी रविवार होता. ठरलेल्या ठिकाणी सकाळीच भेटायचे हे शनिवारीच ठरलेलं होतं. रविवारच्या दिवशी तृप्ती आईला सांगू लागली की आज मला अभ्यासासाठी मैत्रिणीच्या घरी जायचं आहे. पण आई विचारू लागली की आज तर रविवार आहे, मग घरीच अभ्यास कर ना. पण तृप्ती आईची समजूत काढू लागली. दोघींचे हे संभाषण तृप्तीचे वडील हॉलमध्ये बसून ऐकत होते. तृप्तीचे वडील शिस्तीचे होते. त्यांचा स्वभाव कडक होता. त्यामुळे घरात सर्व त्यांना घाबरूनच राहत असायचे. त्यांच्यापुढे आईचेही काहीही चालायचे नाही. तृप्तीच्या वडिलांना मुलीचे बदललेले वागणे, बोलणे लक्षात येत होते. म्हणूनच आज तृप्ती बाहेर पडताना त्यांनी तिचा पाठलाग करायचं ठरवलं आणि तृप्ती त्यांच्या ठरलेल्या जागी पोहोचली. संकेत आधीच येऊन थांबला होता. वडिलांनी आज मुलीला एका मुलासोबत पाहिलं होतं, त्यामुळे त्यांचा अंदाज खरा ठरला होता. आता पुढे दोघेही कोठे जात आहेत हेही त्यांना पाहायचं होतं. त्यांनी दोघांचा पाठलाग केला. तृप्ती संकेतच्या गाडीवर बसली. गाडीच्या मागे तृप्तीचे वडील आहे याकडे दोघांचेही लक्ष नव्हतं, कारण दोघेही प्रेमाच्या धुंदीत होते. इकडे वडिलांचा चेहरा रागाने लालबुंद होत होता. संकेतची गाडी एका ठिकाणी येऊन थांबली आणि मग त्याच क्षणी वडीलही रागातच दोघांच्या समोर उभे राहतात. वडिलांना असं अचानक समोर पाहून तर तृप्ती घाबरूनच गेली होती. संकेतचीही तीच अवस्था होती. वडिलांनी कोणताही विचार न करता तृप्तीच्या गालावर जोरात चपराक दिली. तिला तर रडूच कोसळलं. दोघांकडे बघतच वडील कडाडलेच. हे उद्योग करता का कॉलेजला येऊन? तुझ्या आई वडिलांना फोन कर आधी, मी बोलतो त्यांच्याशी. आमच्या मुलीच्या मागे लागला आहे. हेच शिकवता का तुम्ही त्याला? आज हे चांगलाच जाब विचारतो मी. फोन लाव पटकन. पण माझं खरंच प्रेम आहे तृप्तीवर. आम्हाला लग्न करायचं आहे. हे ऐकताच वडिलांनी जोरात त्याच्याही कानाखाली वाजवली. प्रेम करतोय माझ्या मुलीवर? अरे कमवायची अक्कल आहे का? लायकी आहे का माझ्या मुलीवर प्रेम करायची? आला मोठा प्रेम करणारा. अरे माझी मुलगी काय रस्त्यावर पडली आहे जे तुझ्यासारख्या मुलाने यावं आणि प्रेम करावं? स्वतःची लायकी बघ आधी. अरे घरात तुला खाण्यास अन्न मिळणं कठीण आहे आणि माझ्या मुलीसोबत लग्न करायला चालला आहे. तुझी सर्व परिस्थिती मला माहिती आहे. तुझी सगळी हिस्ट्री माहिती आहे. मला पुन्हा यापुढे जर दिसलास ना, तर यापुढे माझ्या मुलीच्या आसपास जर दिसलास तर मग तुला सांगेन. संकेत स्तब्ध होऊन ऐकतच राहिला. तो सुद्धा खूप रडला, हतबल झाला. तृप्तीच्या वडिलांनी काढलेली लायकी पाहून त्यालाही प्रचंड राग आला होता. तो तेथून निघून गेला, ते पुन्हा न मागे बघण्यासाठीच. इकडे तृप्तीच्या वडिलांनी तिला खेचतच घराकडे आणलं. तिचा हात लालबुंद झाला होता. तृप्ती ओरडत होती, बाबा सोडा, खूप हात दुखतोय, चुकलं माझं. पण त्याचा काहीच परिणाम बाबांवर होत नव्हता. घरी येऊनही तृप्तीला चांगलंच वडिलांनी सुनावलं. त्या घटनेनंतर तिच्या बाबांनी कॉलेज बदललं, पण तृप्तीचे लक्ष मात्र अभ्यासात नव्हतेच. तिचा फोन काढून घेण्यात आला.
त्यामुळे ती आता कोणालाही संपर्क करू शकत नव्हती. तृप्तीसाठी संकेतला विसरून जाणे अशक्य होतं. रोज त्याच्या आठवणीने ती रडून रडून तिने डोळे सजवून घेतले होते. 11वीच्या परीक्षेत ती नापास झाली. त्या दिवशी तिच्यावर बाबा प्रचंड चिडले. नको नको ते अपशब्द तृप्तीला बोलू लागले. तेव्हा आई वडिलांना सांगू लागली की तिला समजावून सांगा, आपलीच मुलगी आहे, तिला आपणच समजून घ्यायला हवं. पण काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. कारण 10वीला व शाळेत कायम टॉपला असणारी मुलगी 11वीत कशी काय नापास होऊ शकते, हेच मुळात बाबांना पटतच नव्हतं. ते पुन्हा पुन्हा तृप्तीकडे रागाने बघत बोलू लागले, हे डोक्यातून प्रेमाचे खूळ काढून टाक, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. असं रागातच म्हणत तृप्तीचे वडील बाहेर निघून गेले. आता मात्र तृप्तीकडे संकेतला विसरण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. ती त्याला भेटूही शकत नव्हती. कारण बाबाचे बारीक लक्ष तिच्याकडे असायचे आणि कॉलेजला येता जाताना तिच्याबरोबरच असायचे. तेव्हा सगळे रस्ते बंद झाल्याचे तिला दिसत होते. त्या दिवसानंतर संकेतही कधी भेटला नाही की कधी दिसला नाही. कदाचित तो आपले प्रेम विसरला असेल असेच तिला आता वाटू लागले. 9-10 महिने होत आले होते. दोघांचाही एकमेकांशी कॉन्टॅक्ट नव्हता. एके दिवशी गॅलरीत तृप्ती संकेतचाच विचार करत बसली होती. घडत असलेल्या घटनेने ती पूर्णपणे खचून गेली होती. नकारात्मक विचार मनामध्ये वाढले होते. ती कोणाशीच फारशी बोलत नसायची. मुलीची अवस्था आईला मात्र पाहवत नव्हती, पण ती काहीच करू शकत नव्हती. तेव्हा आईने तिला समजावलं, यातून बाहेर पडण्यासाठी छान मार्गदर्शन केलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. पण ती कशी? संकेतला विसरणार होती. तिने टाइमपास म्हणून प्रेम केलं नव्हतं. या प्रेमाचा तिला असा शेवट करायचाच नव्हता. पण वडिलांनी यावर्षी पास नाही झालीस तर तुझे लग्न लावून देईन असं धमकावून सांगितलं होतं. त्यामुळे आता तिने पूर्ण लक्ष अभ्यासाकडे देण्याचे ठरवले. आयुष्य पुन्हा नाही येत असं रडत नाही घालवायचं हे मनाशी तिने पक्कं केलं. आणि मग गॅलरीतून उठून ती तिच्या रूममध्ये गेली. चांगले मार्क्स मिळवून तिने 12वी बोर्डमध्ये येण्याचे ठरवले. रोज अभ्यास करण्यासाठी ती गॅलरीतच बसायची. आईचे शब्द, मार्गदर्शन आठवायची. आता तिला अभ्यास करायला तिला खूप प्रसन्न, सकारात्मक वाटायचे. 12वीत चांगले मार्क्स मिळवण्याचा ध्यास तिने घेतला होता. आता अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. रोज सकाळी लवकर तिचा अभ्यास सुरू होत होता. काही महिन्यातच परीक्षा आली. सगळे पेपर छान लिहिले. आता निकालाची वाट पाहत होती. तिने घेतलेला ध्यास चांगले टक्के मिळणारच ते न चुकता म्हणत असे. निकालाचा दिवस उगवला. यावेळी बाबांचे तिच्याबरोबरच होते. घरातील देवांचे, आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन ती कॉलेजला गेली. तिच्या बाबांनी तिचा निकाल पाहिला तर चांगला निकाल लागला होता. तेव्हा बाबांनी तिला जास्त काही आनंद दाखवला नाही, पण तिचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला होता. ती खूप जास्त खुश होती. तिच्या लक्षात आलं होतं की सकारात्मक विचार आयुष्य खूप मोठे बदल घडवून आणू शकतात. संकेतची तिला आजही या दिवशी देखील खूप आठवण येत होती. तो जीवनसाथी म्हणून आयुष्यात येणार असंही तिने मनोमन ठरवलं होतं. पुढे इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलं आणि काही वर्षातच ती त्यामध्येही चांगली यशस्वी झाली. एका मोठ्या नामांकित कंपनीत नोकरी करू लागली. त्या दरम्यानही संकेतच्या आठवणीने तिचा जीव व्याकुळ होत होता. एक ना एक दिवस तो आयुष्यामध्ये नक्की येईल अशी मनाची समजूत ती काढत होती. आता तिच्या बाबांनी लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. एक ओळखीच्या तेथून सांगितलेले स्थळ तिच्या बाबांना योग्य वाटले. दीपक नावाच्या मुलाशी त्यांनी तृप्तीचे लग्न तिची इच्छा नसतानाही लावून दिले. तृप्ती ही बाबांपुढे काही बोलू शकलीच नाही. परिस्थितीचा स्वीकार केला आणि तृप्तीचा संसार सुरू झाला. पण तिचे मन मात्र अजूनही संकेतमध्येच गुंतलेले होते. दीपक आणि तृप्ती शहरात राहत होते. दीपक खूप रागीट स्वभावाचा होता. त्याच्या मनासारखं काही झालं नाही की
तो वस्तू आदळत असे, फेकत असे. छोट्या छोट्या कारणांमुळे त्याच्यामधील राग जागा होत असे. हे तिला नवीनच होतं. लग्नानंतरही तृप्ती नोकरी करतच होती. तृप्तीने नेहमी साडीमध्ये राहायला हवं, तो सांगेल तसंच वागायला हवं असा आग्रह दीपकच नेहमी करायचा. एवढंच काय, तिने कोणाला भेटायचे कोणाला नाही हे सुद्धा तोच ठरवायचा. रोजच्या जेवणात सर्व काही अगदी व्यवस्थित असायला हवं. एखाद्या वेळीही काही नसेल तर त्याची पुन्हा चिडचिड सुरू व्हायची. घरात कामवाली नको तर बायकोनेच सगळं करून जायचं, मात्र कमवती बायकोही पाहिजे असं होतं. आणि घरातही राबणारी अशा हेकेखोर सनकी वृत्तीचा तो होता. नोकरी सांभाळून घरचं पाहणं तिच्यासाठी खूपच कठीण होऊन बसलं होतं. तिचं आयुष्य तुरुंगासारखं झालं होतं. कुठे फसले असंच तिला वाटत होतं. संकेतची आठवण येत होती. कुठे असेल तो असा प्रश्न तिला पडत होता. एक दिवस ती संध्याकाळी तिला ऑफिसमधून घरी यायला उशीर झाला तर आणि जेवणही वेळेवर झालं नाही म्हणून त्याने तिला जोरात कानाखाली वाजवली. त्या दिवशी ती उपाशी राहिली, पण त्याला तिचे काहीही पडले नव्हते. त्या दिवशी ती रडूनच झोपी गेली. एक शिकलेली असून स्त्री म्हणून तृप्ती त्याचं सगळं वागणं सहन करत होती. घरी सांगावं तर बाबांचा विश्वास नव्हता. आईचे बाबांच्या पुढे काही चालत नव्हते. तिच्या बाबांचा दीपकवर खूपच विश्वास होता. एके दिवशी ती छान आवरून ऑफिसला चालली होती, कारण त्या दिवशी ऑफिसमध्ये पूजा होती. तेव्हा तिला दीपकने थांबवलं आणि विचारलं की आज एवढी तयार का झाली आहेस, कुठे जात आहेस? तृप्ती बोलते, आज ऑफिसमध्ये पूजा आहे म्हणून आवरलं आहे. स्वतःला काय समजतेस? तू काहीही कारण सांगशील आणि मी ते ऐकून घेईन? मी मूर्ख वाटलो का तुला? तुला बाहेर फिरायचं आहे म्हणून आज नाश्त्याला पोहे केलेस. तुला दुसरं काही करायला वेळ मिळाला नाही का? असं बोलतच तो तृप्तीच्या अंगावर धावून गेला आणि मग मारू लागला. तृप्ती त्याला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती, पण त्याच्या ताकदीपुढे तिचे काहीही चालत नव्हते. त्याच्या शक्तीपुढे तिचा निभाव लागत नव्हता. ती ओरडत होती म्हणून त्याने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. ती पाय हलवत होती आणि त्याला जोरात झटका देऊन ती पळू लागली. जीव वाचवण्यासाठी ती जीवाच्या आकांताने पळत होती, पण मागून त्याने काहीतरी तिच्यावर फेकलं आणि तिच्या डोक्यालाच मार लागून ती रक्ताने माखली. बेशुद्ध अवस्थेत ती तशीच पडून होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिला पाहून दीपक घाबरूनच दार उघडेच ठेवून पळून गेला. काही वेळाने तिचे आईवडील तिला भेटायला आले. घराचा दरवाजा उघडा बघून तसेच ते आत गेले तर आत कोणीच नव्हतं. आतमध्ये आवाज दिला, मात्र प्रतिसाद कोणीच देत नव्हतं. आई बेडरूममध्ये गेली तर तृप्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आईने घाबरूनच तृप्तीच्या वडिलांना बोलावून घेतलं. तेही तिची अवस्था पाहून वडील देखील घाबरले. तिच्यासाठी मग ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली. तिला तातडीने दवाखान्यात ॲडमिट केलं. डोक्याला जखम खोलवर झाली होती, त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा ती शुद्धीवर येईल तेव्हा कळेल असंच सांगितलं होतं. आई वडील डोक्याला हात लावून बसले होते. तिची अवस्था पाहून किती तिनं सहन केलं असेल हे समजलेलं होतं. आता त्यांनाही प्रश्न पडला, का अशा माणसाबरोबर लग्न लावून दिलं जो अशा वृत्तीचा असेल? पण वडिलांना तरी त्याच्या वागण्याची किंवा त्याच्या स्वभावाची कल्पना कुठे होती? काही तासांनी ती शुद्धीवर येत होती, पण संकेत असं बरळत होती. अजून तिचं प्रेम संकेतवर असल्याचं तिच्या बाबांच्या लक्षात आलं. त्याला कुठे शोधायचं असाही प्रश्न त्यांना पडला. तृप्ती उठ, मी तुझा बाबा आहे. आई बाबा तिला धुसूर दिसत होते. त्यांना पाहून डोळ्यातून तिच्या अश्रू वाहू लागले. रडू नकोस, आम्ही आहोत, तू काळजी करू नकोस, तिचे बाबा म्हणाले. आईच्या डोळ्यातून अश्रू तर थांबतच नव्हते. डॉक्टर तिला चेक करायला आले तेव्हा चक्क त्या डॉक्टरसोबत डॉक्टर संकेत पाटील सुद्धा होता. संकेतला डॉक्टर पेशात पाहून तृप्तीचे वडील पटकन, संकेत तू? म्हणून उठले. संकेत हे नाव ऐकताच तृप्तीचे डोळे उघडले. संकेत ती बोलू लागली. हो, तो तिचा संकेतच होता. त्याने देखील तिला ओळखले.
तिला पाहताच त्याच्याही डोळ्यात अश्रू आले. तृप्ती, काय हे अशी कशी अवस्था झाली आहे तुझी? कुठे होतास इतके वर्ष? तुला एवढ्या दिवसात किती आठवत होते, पण एकदाही तुला वाटलं नाही का मला भेटावं? ती रडू लागली. तिचे आईवडील बाहेर चाललेले पाहून, थांबा बाबा, मी तोच, तुम्ही ज्याची लायकी खूप काही वर्षापूर्वी दाखवली होती. पण मी आज जे काही आहे ते तुमच्याचमुळे. मी अजून लग्न केलं नाही, कारण तृप्तीला मी तर तसं वचनच दिलं होतं. झालो तर तिचाच होईल, नाहीतर कोणाचाच नाही. जर तुमची संमती असेल तर अजूनही तृप्तीचा हात मागतो. तुम्ही त्यावेळी बघितलेला मुलगा वेगळा होता आणि आता बघताय तो तुमच्या मुलीला खुश ठेवू शकतो. त्याची लायकी आहे तुमच्या मुलीचा हात मागण्याची. बस झालं, किती दुखावणार या मनाला. किती बोलशील, अजून किती लाजवशील. नाही बाबा, तुम्ही कदाचित त्या दिवशी आला नसतात तर कदाचित आज एवढा यशस्वी झालो नसतो. त्या दिवशी तुम्ही केलेल्या अपमानामुळेच, तुमच्यामुळेच मी पेटून उठलो. आज तरी माझे प्रेम डावलू नका. मी त्यावेळी तृप्तीवर मनापासून प्रेम केलं होतं आणि आजही मनापासून प्रेम करतोय, म्हणूनच तिचा हात मागतोय. प्रेम तेच आहे, व्यक्ती बदललाय बाबा. तृप्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेवटी तिने पुन्हा एकदा संकेतला मिळवण्याचा ध्यास तिचा यशस्वी झाला होता. तिचा संकेत एवढा मोठा झाला आहे याचा तिला खूप अभिमान वाटत होता. तिच्या वडिलांना आता पश्चाताप होत होता. त्यांना यावेळेस वाटत होतं की या मुलावर त्यावेळीच विश्वास ठेवला असता तर आज तृप्तीला एवढा त्रास सहन करण्याची गरजच पडली नसती. हळूहळू तृप्तीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली होती. संकेत तिची खूप काळजी घेत होता. तृप्तीने दीपकविषयी संकेतला सर्व काही सांगितलं. वडिलांनी त्याला पोलीस चौकी दाखवली होती. तृप्ती आता खूप खुश झाली होती. तिचं पहिलं प्रेम, ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं, ते तिला पुन्हा मिळालं होतं. जीवनात चढ उतार येतच असतात, पण त्यातून संयमाने पुढे जायचं असतं. त्यावेळी त्या परिस्थितीशी झुंजण्याकरता जी हवी असते ती म्हणजे सकारात्मकता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.